पर्यावरणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे आणि पर्यावरणासाठीच सरकारनं इलेक्ट्रिक व्हेकलला प्रोत्साहन, सोलर विद्युत पंपाला प्रोत्साहन, त्याचप्रमाणे बळीराजाला मोफत वीज योजनेसारखे चांगले उपक्रम आणलेले. आज ईव्हीचा वापर वाढावा, इलेक्ट्रिक व्हेकल जास्तीत जास्त रस्त्यावर असाव्यात, प्रदूषण कमी व्हावं असं सरकारची इच्छा आहे. त्याला सरकार प्रोत्साहन देत आहे. त्याचबरोबर जे सोलर पंप बसवले गेले अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये महाराष्ट्राने एवढी उजवी कामगिरी केली की आपल्याला जागतिक स्तरावरती त्याची नोंद घेतली गेली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्र राज्याचं नाव गौरवानं सुवर्ण अक्षरानं नोंदलं गेलं की सर्व जगामध्ये सर्वात जास्ती सोलर पंप कृषीसाठी लावणारं कुठलं राज्य असेल तर ते महाराष्ट्र राज्य असेल. या सगळ्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र करण्याचं स्वप्न आपण सगळ्यांनी उळाशी बाळगलेलं आहे आणि राज्यात 2025 साली 10 कोटी वृक्ष लावायचं आपलं लक्ष्य असून हे सगळे विषय जे आहेत ते हरित पट्टा मध्ये डेव्हलप केले जाणार आहेत. पण यावेळी एक विशेष गोष्ट आहे, शहरी हरित पट्टा, अर्बन फॉरेस्ट कडे सरकारनं जास्ती लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. कारण शहरामध्ये आता सगळं वाढत चाललेलं आहे आणि त्यावेळी अर्बन फॉरेस्टची निर्मिती करणं अतिशय गरजेचं आहे. पर्यावरण पूरक आणि टिकाऊ विकास याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे ही वृक्षारोपण मोहीम ज्यावेळी होईल, दरवर्षी 10 कोटी वृक्ष लावायचं उद्दिष्ट ज्यावेळी होईल त्यावेळी होईल.